नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये। तर आज आपण आलेलो आहोत फॅमिली ट्रिपवरती आणि ही अचानक अशी ट्रिप ठरलेली आहे। तर आणि त्याच्यामध्ये मेंबर्स खूप आहेत आपले, अर्धे मुंबईवरून अर्धे गोव्यावरून येत आहेत। तर बघूया आता ती ट्रेनमधली तुम्ही मजा बघा पुढे की कसं कसं नियोजन झालेलं जेवणाचं वगैरे, नाश्ता जेवण सगळं। आणि हा इंट्रो आम्ही रत्नागिरीमध्ये आल्यानंतर मी शूट करतोय। तर आता आम्ही बस बुक केलेली आहे, पण पुढे तुम्ही व्हिडिओ बघा ट्रेन मधून इथं रत्नागिरी स्टेशन पर्यंत काय आम्ही मजा केली। सकाळी 5 वाजता घनसोली स्टेशनवरून पहिली ट्रेन ठाण्याला जाणारी पकडली आणि तिकडून आम्ही ठाण्याला गेलो आणि ठाण्यातून आम्ही दिव्याला गेलो आणि दिव्यातून आम्ही दिवा पॅसेंजर पकडून पनवेलमध्ये आमचे अर्धे जण होते, तर आता तिकडून पनवेलमध्ये बसणार होते। तर असल्यानंतर अशी मजा असते, फुल चाय वगैरे सोय पाणी आहे सगळे। पुढं बघा सगळं नाश्ता चाय पाणी जेवण सगळं ट्रेनमध्ये, कारण का ट्रेन लेट आहे आमची, तिकडं रत्नागिरीमध्ये पोहोचते। तर फक्त आता मजा बघत राहा तुम्ही। हे असे सगळे ग्रुप बसलेले आहे तिकडं। हे असे आमच्या इकडे सगळे बुक आहेत। खिडकी बंदच ठेवा। हे इकडे बघा रे, हे इकडे कोण कोण दिसतंय का? हे मेंबर आहे आमचे। हो आहे का स्पेशल पाहुणे आहे ते। कसं काय नियोजन, कसं काय? कांदा टोमॅटो, तिकडं काल्याचा महाप्रसाद आहे थोड्या वेळात। तर अजून काय काय दाखवा गेला का? एवढंच होय? लाडू आहे, लाडू हा लाडू दाखवा। खाल्लाय अर्धा लाडू संपले वाटतं। तिकडं काय आहे? इथं काय आहे? ती थालीपीठ कुठे गेली? असं काय सगळं नियोजन आहे बघा। तर ट्रेनमधून जाताना तुम्हाला असं निसर्गरम्य वातावरण बघायला भेटेल आणि हे काहीतरी वेगळंच निसर्ग सौंदर्य आहे कोकणातलं, आणि ह्याचा देखील आनंद घ्या तुम्ही। आणि ट्रेनने जाचाल तर खूप सुंदर सुंदर निसर्गाचे नजारे आहेत, तर तेही बघा। ही अशी ट्रेनमधली मजा मस्ती चालली आहे। चोर पोलीस चाललंय, चोर पोलीस खेळायचं। कोण झोपलंय कोण? ते अशा प्रकारे जेवण होतं, पण आता संपलंय जेवण, त्यामुळे दाखवू शकत नाही। जेवणाच्या नादात आम्ही कसं काय फायनली आम्ही रत्नागिरीमध्ये पोहोचलेलो आहोत आणि आता इकडून पुढे बघूया काय काय नियोजन होतंय। तर इकडं लोकल फिरायचं आणि संध्याकाळी आम्हाला गणपतीपुळेला जायचं आहे। तर या अशा प्रकारे रत्नागिरी स्टेशन पण एक नंबर बनवलेला आहे। आम्ही आता एवढे जण आहोत, त्यामुळे आम्ही एक बस केलेली आहे, आयशरची 35 सीटर। मोरया मोरया मोरया। तर हे रत्नागिरीमधील थिबा पॅलेस आहे। तर इकडे म्युझियम आहे जुन्या काळातले राजाचं। आम्ही बीचसाठी चाललेलो आहोत फ्रेश वगैरे होऊन रूममध्ये, आणि इथं पाठीमागे रूम घेतलेले आहेत आणि इथं लगेच गणपतीपुळेच मंदिर आणि बीच आहे। तर आता बीचवरती एन्जॉय करणार आहोत आणि एन्जॉय करून संध्याकाळी गणपती बाप्पाची आरतीला जाणार आहोत आणि तिकडे महाप्रसाद असतो संध्याकाळचा। तर बघूया आता काय पुढे बघत राहा की कसं कसं एन्जॉय होते बीचवरती वगैरे। मंडळी असं हे बीचला जाण्यासाठी असा रस्ता आहे आणि तिकडं मंदिराला जाण्यासाठी, पण आता ॲक्च्युली आम्ही पहिलं बीचवरती जातो।
येते का रेती हातात येते का चिनू हातात येते का रेती? उन्हामुळे आमचे चेहरे दिसत नाहीत ते, पण आमचा हा संपूर्ण ग्रुप हा ड्रॅगन राईड करतोय. तर इकडे भरपूर अशा वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटी चालतात. गणपतीपुळे बीचवरती, दुसऱ्या बीचवरती कमी चालतात. गणपतीपुळे बीचवरून सनसेटची मजा आहे आणि तुम्ही बघू शकता एवढी एन्जॉय आहे इकडे. आणि स्वच्छ पाणी बघू शकता, किती स्वच्छ पाणी आहे, एकदम क्लिअर. म्हणजे आजपर्यंत मी फर्स्ट टाईम मुंबई अलिबाग वगैरे भरपूर मी बघितलं पाणी समुद्र, पण हे पाणी काहीतरीच क्लीन आहे. आणि तुम्ही या आणि इकडं खरं समुद्रात एन्जॉय करा येताय तर. रत्नागिरीमध्ये सगळे, रत्नागिरी कोकणमध्ये सगळेच समुद्र किनारे एकदम स्वच्छ आहे. जीवा भावाची नाती कोकण आपुलकीचा प्रवाह कोकण. आता गर्दी आहे, आज शुक्रवार आहे तरी एवढी गर्दी आहे. शनिवार रविवार काय असेल इकडे. आणि खूप सुंदर इकडे काय बोलतात मन समाधान झालं आल्यास. तरी आणि आमची गँग इकडे फुल एन्जॉय करते. मंदिरामध्ये आल्यानंतर असं ही लाईनीची सुविधा आहे. तर आता जरा व्हिडिओ चालू. तर आता आरतीची वेळ होऊन गेली बहुतेक, आम्हाला लेट झाला थोडा. आम्ही 9च्या आरतीचं बघतो आता प्लॅनिंग. हा सायंकाळचा महाप्रसाद इकडे भेटतो. ते ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की महाप्रसाद आहे, पण हा पोट भरून महाप्रसाद आहे. आणि महाप्रसादाची वेळ ही आहे की दुपारी 12:30 ते 2 आणि सायंकाळी 7:15 ते 8:15 ही आहे. आणि इकडे अशी महाप्रसाद घेण्यासाठी आपल्याला बसण्याची व्यवस्था केलेली आहे. खूप अशी व्यवस्थित सुंदर नियोजन केलेलं आहे. गुड मॉर्निंग मंडळी. तर हा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसाची सुरुवात आम्ही जिकडे राहिलेलो तिकडूनच नाश्ता करून निघतोय आम्ही पुढच्या प्रवासासाठी. आणि त्यामुळे ही गडबड बघू शकता. हा मालगुंड बीच आहे आणि गणपतीपुळेपासून फक्त 2 किलोमीटरच्या अंतरावरती हा बीच आहे. तर ह्या बीचवरती फक्त पॅराग्लायडिंग होते, जे तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघितलं मागाशी. आणि त्याचा पर पर्सन 3700 रुपये रेट आहे. आणि 3700 रुपये पर पर्सन रेट तो फ्लायचा आहे. आणि 4 ते 5 मिनटाची फ्लाय असते. आणि 400 रुपये गोप्रोचे सेपरेट असतात. तर हे असं मालगुंड बीच आहे. आता आम्ही जयविनायक मंदिरला चाललेलो आहोत. इकडून 17 किलोमीटर जयविनायक मंदिर आहे. तर आता पुढे आता जयविनायक मंदिर हा बघू शकता. कोकणातला हा व्ह्यू काय नयनरम्य व्ह्यू आहे हा, खूप सुंदर. हे मासेमारी करणाऱ्यांच्या बोटी आहेत. आणि हे गाव वरवडे गाव आहे. अध्यक्ष हे आमचे ट्रिपचे अध्यक्ष. आणि कार्याध्यक्ष नाही खजिनदार शाखा प्रमुख. तर मंडळी इकडून तुम्ही गणपतीपुळेकडून सगळे बीच आहेत. कोस्टल राईड आहे थोडक्यात. तर हा आहे उंडी ब्रिज, उंडी बीच. हे असे एकदम मस्त असे बघायला भेटते इकडं. हे जय गणेश मंदिर आहे इकडे. हे असे पार्किंग JW न ते कचऱ्यासाठी केलेलं आहे. गणेश मंदिर जयगड हे जे एंट्री गेट आहे. आणि आमची गँग. तर जय गणेश मंदिराच्या बाहेरचा परिसर बघू शकता. एकदम गार्डन आणि हे तलाव वगैरे. मंदिर बघा ना, खूप सुंदर. गणपतीपुळेला आल्यानंतर तुम्ही ह्या मंदिराला नक्की भेट द्या. खूप सुंदर असं बनवलेलं आहे. खूप सुंदर मंदिराचं जे काम आहे ते खूपच सुंदर आहे. आणि अष्टविनायकाचं वरती डेकोरेशन आहे. हे असं काय मंदिर आहे, खूप सुंदर.
तर आता फायनली इकडं दर्शन वगैरे झालेलं आहे आणि दर्शन करून आता आम्ही प्लॅनिंग होतं आहे नवीन. तर व्हिडिओ हा पुढे बघत राहा, काय प्लॅनिंग होतं आहे, चांगलं काहीतरी चांगलंच इंटरेस्टिंग बघायचं इकडचं जेवढं काय आहे ते. तर आता बघूया, आता ठरवतो आम्ही कुठं जायचं आहे. तर बघत राहा पुढे व्हिडिओ. बघू शकता जयगडला एवढं डेव्हलप केलेलं आहे JWने. तर JWचं म्हणजे इकडं मंदिरासाठी पण खूप योगदान दिसतंय. आणि हे रस्ते बघू शकता तुम्ही, एकदम असे मस्त केलेले आहेत. आणि इकडं पुढे जयगड किल्ला आणि कराडेश्वर मंदिर आहे. तर आता ते तर आता आम्ही जयगडवरून कराटेश्वर या मंदिरामध्ये आलेलो आहोत. आणि मंदिर बघू शकता एकदम प्राचीन, म्हणजे असं एकदम जुन्या ह्याच्यातलं आहे मंदिर. ह्याचा आता इतिहास बघूया काय माहिती पडतो कसं आहे. आणि आतमध्ये पिंड आहे हे बघू शकता. आणि इकडचं आता तुम्हाला बाहेरचं व्ह्यू दाखवतो बघा. तुम्ही जय विनायक करून खरंच इकडे तुम्ही या कराटेश्वरला. हा एवढा निसर्गरम्य आणि काहीतरी अद्भुत, म्हणजे खरंच शब्द नाहीत, एवढं सुंदर आहे. आणि इकडं बघू शकता हे झाडी, आणि इकडं बरोबर पायऱ्या आहेत, व्यवस्थित पायऱ्या केलेल्या आहेत एकदम असं. आणि तिकडं ते कराटेश्वराचं मंदिर. आणि इकडून खाली उतरल्यानंतर एकदम असा पॉईंट आहे, तिकडं तुम्ही फोटो वगैरे काढू शकता, शांत बसू शकता. खरंच खूप सुंदर आहे या. आणि जेवढं लवकर होतं आहे ना तेवढं सकाळी निघा, लेट केला की थोडं उन्हाचा त्रास होतो आहे. मग गर्दी नाही इकडे, पण लवकर या. इकडून कराटेश्वर मंदिराच्या इकडून तुम्ही वरती आला की इकडे गाववालेच आहेत. तर ते एकदम मस्त असं कोकण सरबत देतात. तर तोही ट्राय करा. आता आम्ही ट्राय केला, एवढ्या जण सगळ्यांनी ट्राय केला, खूप सुंदर आहे. हा जयगड किल्ला अशा प्रकारे असं वास्तू आहे. तिकडं आता गणपती बाप्पाचं मंदिर बांधलेलं आहे. आणि हा JSWचा प्लांट आहे. आणि आम्ही ज्या हॉटेलला जेवायला थांबलो ते एकदम असं कोकणी पद्धतीत सगळं जेवण होतं. आणि एवढी टेस्ट सुंदर होती की आम्ही व्हिडिओ करायचं विसरून गेलो. आणि इकडं आता सर्वांचं जेवण झालेलं आहे. आणि आम्ही आता परतीच्या प्रवासाला चाललो आहे. हा आरेवारे समुद्र. आणि हा आरेवारे समुद्र काहीतरी एकदम स्वच्छ होता. आणि इथं आम्ही एकदम लेट पोचलो आहे संध्याकाळचं. आणि इथं झिप लाईनिंग चालते बघा. ह्या एकाच बीचवरती झिप लाईन स्पोर्ट ॲक्टिव्हिटी होती. तर ह्याचा देखील तुमच्याकडे टाईम असेल तर आनंद घ्या. हा खेते खोचून पदर पाय मी ठसक्यात घेते टिचून ग सेल्फी बाय मी टेचात होऊन जाऊ दे पुन्हा ग आता जोरात जिथं जाऊ तिथं खेळू आम्ही तोऱ्यात खेळू झिम्माग 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 खेळू झिम्माग झिम्मा गोरी झिम्माग खेळू झिम्माग 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 खेळू झिम्माग झिम्मा गोरी झिम्माग. अशा प्रकारे ट्रिपचा एंड होतोय. आणि हे गोवावाले गोव्याला निघालेले आहेत आणि हे मुंबईला निघालेले आहेत. तर आणि ही ट्रिप एवढी सुंदर झाली की ह्या ट्रिपमध्ये लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी एन्जॉय केला. आणि ह्या ट्रिपचे एक एक क्षण हा कायम आठवणीत असेल. तर ह्या ट्रिपची आठवण घेऊन आता भेटूया अशाच नवीन एका ट्रिपमध्ये, मोठ्या ट्रिपमध्ये भेटू आपण. तोपर्यंत बाय बाय बाय. अशा प्रकारे हा व्हिडिओ इथंच संपवतोय. जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि भेटूया आता नवीन अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.